शैलेश शैलेश तयार होतोय या पगला षटकामध्ये. बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात रामकृष्ण माळे. दोन्ही टीम्सला देऊया आपण विजयाच्या शुभेच्छा. सामन्याला सुरुवात. पगलास बॉल हॅमर केलं, मिड ऑफला बीट केलं, बॉल झेल बाउंड्री लाईनचा पलीकडे. सुरुवात जबरदस्त, 4 सुरुवात. बाउंड्रीने सुरुवात आणि महत्त्वपूर्ण ही लढत दोन्ही टीमसाठी आहे, कारण ग्रुप स्टेजमधली ही शेवटची मॅच दोन्ही टीम्ससाठी आहे. जो जिंकणार आहे तो टिकणार आहे आणि जो हरणार आहे तो स्पर्धेला टाटा बाय बाय करणार आहे. बॉल अवेमध्ये आणि कॅच दरम्यान पकडली जाईल, सफलता मिळेल. बॅटर दरम्यान बाद झालेत शैलेश. विकेट मिळाली. बॅटर दरम्यान दाखल झालेत क्रमांक 3 वरती विजय नवाळे दरम्यान क्रमांक 3 वरती आलेत बॅटिंग करण्याकरिता. सुनीलजी पवार सर सध्याच्या घडीला मनसावरती इव्हिनिंग सेशनची व्यवस्था करत असताना चालू द्या चालू द्या, सर्व गोष्टी आपल्याला एन्जॉय करायच्या आहेत. विकेट मिळाली आणि आता क्रमांक 3 वरती विजय नवाळे. विजय आला आणि दरम्यान जर आपण पाहिलं पुलचा फटका खेळायचा होता, फिल्डर डीप मिड विकेट्स आता येतात. अंडर आर्म थ्रो केला, पण तोपर्यंत जर आपण पाहिलं तर सिंगलपेक्षा जास्त मिळणार देखील नाही. स्कोर कार्ड या सिंगलचा साह्यानं टीम टोटल आता 5 वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि फर्स्ट ओव्हरमध्ये अजूनही चेंडू बाकी आहे, ते येते 3 चेंडू लागलेत. चला फास्ट खेळा फिल्डिंग टीम, दोन्ही संघांना ही विनंती आहे. आणि एक्झॅक्टली बॅटरला करायचं का होतं, आता मलाही प्रश्न पडला की अगदी फटका खेळत असताना अगदी पुढेच निघून गेले. पायाला बॉल ब्रश झाला, लेग बाईसच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळेल. पण हा फटका एक्झॅक्टली खेळायचा कोणता होता, कारण स्टेप आउट झाले ॲक्सेप्टेड, बट स्टेप आउट ज्या प्रकारे झाले अगदी स्ट्रोक कोणता खेळायचा होता. बट हरकत नाही आहे, लेग बाईसच्या स्वरूपामध्ये सिंगल इथेही मिळेल. अजूनही या ओव्हरमध्ये काही चेंडू लागलेत. नेक्स्ट बॉल. आता देखील कमी गतीने बॉल होता, बॅकफूटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न येतो आणि खेरीक निर्धाव. आणि आता चेंडू लागला शेवटचा 1 या फर्स्ट ओव्हरमध्ये. आणि आतापर्यंत टोटल रन्स ज्या आलेल्या आहेत 6 ऑन द बोर्ड. आणि शेवटचा बॉल या फर्स्ट ओव्हरमधला. शेवटचा बॉल पुलचा फटका आला, बट फिल्डर येतात डीप मिड विकेटचं. बॉल फील्ड केला जातो, डबलला चान्स घेतली आहे आणि 2 धावा दरम्यान झाल्या कंप्लीट. तिसरीसाठी चान्स नाही आहे. खेळ दरम्यान समाप्त झाला पगल्या षटकाचा. आणि पगल्या षटकाचा किरता स्कोर कार्ड आहे 8ला 1 धक्का अशी परिस्थिती. फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम कांबे आणि खेळ राखला येत्या 3 षटकांचा या पगला 17मध्ये. चला फिल्डिंग टीम, बॅटर्स दोघांनाही विनंती मी करतोय, प्लीज थांबवू नका, सुरुवात करा खेळाला. 3 ओव्हरचा खेळ अजूनही राखला.
विष्णू पाटील दरम्यान या दुसऱ्या षटकामध्ये पहिलाच बॉल यष्टांचा हवेत क्लीन बोल्ट सफलता दुसरी. बॅटर आता दाखल झाला मयूर क्रमांक 4 वरती. 2 धक्के आतापर्यंत लागले. सुरुवात तितकी कॉम्प्रिहेन्सिव्ह नाही आहे. टीम फर्स्ट बॅटिंग करताना आपल्याला कांबे पाहायला मिळत आहे, कारण रन्स जर आपण पाहिलं तर अवघ्या 8 धावेंवरती 2 धक्के आतापर्यंत लागलेत. लोवा फुल टॉस होता, बॅटचा टोला लागला, वाईड इस लॉंगला फिल्डर येतात, बॉल फील्ड केला जातो आणि डबलला चान्स इथे घ्यायचा होता. रनआउटची शक्यता आहे. आता बॅटर रनआउट झालेत या वेळेला. बॅटर विजय नवाळे झालेत रनआउट. धक्का लागला, हा तिसरा. सध्याच्या घडीला सुनीलजी पवार सर आणि विश्वास पाटील सरांमध्ये चर्चा देखील सुरू आहे, कारण संध्याकाळच्या नियोजनाची सुरुवात आतापासून झालेली आहे. आणि खरं तर आता पॅकर कोणते कोणते आहेत, तर किती आहेत, स्टॉक किती असेल, सर्व गोष्टींची चर्चा तिथे सुरू आहे. टेन्शन तुम्ही घेऊ नका. आपले 20 संघ आहेत, एक एक पॅकर जरी मिळाला तरी सर्वात जास्त स्टॉक तुमच्याकडेच असेल. हा फटका लाजवाब रडार मध्ये रेंज मध्ये होता आणि लॉन्च केला आणि थेट पाठवला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर. हवाई यात्रेसाठी षटकार. थैंक यू डीजे, क्या बात है डीजे लल्ला, जबरदस्त जबरदस्त. मागील फटका देखील जबरदस्तच होता. आणखीन एक उडवला, बट संपर्क यावेळेस तितकासा चांगला नाहीये. फिल्डर येतात, मागील बॉल बॅटरने बाउंड्रीचा बाहेर पाठवला होता. आता या बॉल वरती विष्णू पाटीलने बॅटरला ग्राउंडचा बाहेर पाठवलं, धक्का लागला, हा चौथा. बॅटर बाद झाला. मयूर चार धक्के लागलेत. आणि महत्वाची गोष्ट हीच राखली ना की हा सामना जी टीम गमावेल त्या टीमसाठी ही स्पर्धा ऑलमोस्ट फिनिश. आणि फुल रन बॉल होता. बॉल दरम्यान आता स्क्वेअर लेग कडे चालला, फिल्डर येतात तिथं आणि इथेही सिंगलपेक्षा जास्त मिळणार देखील नाही आहे. आणि सिंगलचा साग्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 16 ऑन द बोर्ड. 16 धावा स्कोर कार्डवरती. आणि या ओव्हरमध्ये चेंडू आता बाकी आहे, येते एक चेंडू अजूनही बाकी या ओव्हरमध्ये. महत्वाचा चेंडू असेल. आतापर्यंत रन्स देखील जर आपण पाहिलं तर 16 आहेत स्कोर कार्डवरती, धक्के 4 लागलेत. आणि हा देखील बॉल दरम्यान येतो निर्धाव. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला 2 षटकांचा. आणि 2 षटकांचा अखेरता 16ला 4 धक्के. फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम कांबे
चला प्लीज लवकरात लवकर फिल्डिंग पुन्हा सेट करा आणि थर्ड ओव्हरला सुरुवात करायची आहे. 2 षटकांमध्ये 16 रन्स बनवण्यात आला. अजूनही 12 चेंडूंचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये लागला. पण आवर्जून मी उल्लेख नक्कीच करण संस्थापक अध्यक्ष दानंजी चोरगे साहेबांचा, कारण साहेबांच्या वतीनं जर आपण पाहिलं तर प्रत्येकी टीमच्या राहण्याची व्यवस्था साहेबांच्या माध्यमातून करण्यात आली. फार मोठं योगदान या स्पर्धेकरिता दानंजी चोरगे साहेबांचं राखलेलं आहे. त्यातल्या त्यात ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटना अध्यक्ष सन्माननीय महेशदादा माळी साहेब, त्यांचे मी महत्त्वाचं नक्कीच उल्लेख करेन. त्यांचंही महत्त्वाचं सहकार्य दमन दौरा पर्व पगलासाठी आहे. त्यातल्या त्यात आपले सर्व उपाध्यक्ष असतील, त्यामध्ये राजू चव्हाण साहेब असतील, तसेच दिनेशदादा वारघडे साहेब असतील, त्यानंतर संजय बजागे साहेब असतील, प्रवीणदादा गुळवी असतील, पंढरीनाथ पाटील साहेब असतील आणि त्यानंतर आपले सर्व सदस्य असतील आणि तसेच महत्त्वाचं ज्यांचं कार्य या स्पर्धेकरिता राखलेलं आहे, ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीचे सचिव प्रभाकरजी पाटील साहेब, कारण मॅनेजमेंटची फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यांवरती होती. कारण प्रत्येकी जे नियोजन आयोजन तुम्ही पाहिलं, अगदी हे मंडप डेकोरेशन असेल, त्यानंतर जेवणाची व्यवस्था असेल, या प्रत्येकी गोष्टीचं नियोजन प्रभाकरजी पाटील तसेच त्यांच्या साथीने दिलीप दादा असतील, भोलेनाथ दादा असतील, या सर्वांची मेहनत लागलेली आहे. विकेट दरम्यान आणखीन एक मिळेल. धक्का आता लागला हा 5वा. विकेट आणखीन एक मिळाली आणि ज्या प्रकारे खेळ सध्याचा घडीला चालला, हा खेळ जर असा सुरू राहिला तर या पहिल्या सत्रामध्ये फायटिंग टोटल बनवणं देखील अवघड होऊ शकतं, कारण 5 धक्के आतापर्यंत लागलेत. आणि इथेही पहा विकेटचा मागेच आहेत आणि मागेच सध्याच्या घडीला मागे बॉल पकडण्याचा प्रयत्न करतात आणि अखेरचा बॉल त्यांनी पकडला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल. या बॉलवरती सिंगल आणि सिंगलचा साख्यानं टीम टोटल आता 17वरती. अंपायर्स बॅटचा संपर्क होता का? बॅटचा संपर्क तिथे आला होता. फ्लाइट दिली आहे बट टेक ऑफ करता आलं नाहीये बॅटरला. लेग ब्रेक पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने वळंग येतोय डॉट आणि दबाव आता पूर्णपणे बॅटर्सवरती आहे, कारण रनगती देखील थांबलेली आहे. रन्स येत नाहीत हाच प्रश्न आहे. आता बॉल पडल्यानंतर सरळ रागला, हुकचा फटका आला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर येतात. बॉल फील्ड झाला, डबलला चान्स घेता येणार नाहीये. थ्रो चांगला आला, मिळेल सिंगलचा साग्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला टीम टोटल 18वरती आणि अजूनही या ओव्हरमध्ये चेंडू बाकी आहे. शेवटचा 1 आणि यात नंतर अंतिम ओव्हर असेल या पहिल्या 17मधलं. 18 धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत. हा चिंतेचा विषय आहे कांबे टीमसाठी. आता परत एकदा फ्लाइट बट लेग ब्रेक पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बॉल वळंग येतोय डॉट. खेळ समाप्त. 3 षटकांचा एंड ऑफ द थर्ड ओव्हर. फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम कांबे 18 लॉस ऑफ 5 विकेट्स आणि अजूनही एका षटकाचा खेळ लागला या पहिल्या 17मध्ये. बॉलर मेघनाथ शास्त्री या अंतिम ओव्हरमध्ये 3 ओव्हरमध्ये 18 बांधलेले आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की जर या सामन्यामध्ये फाईट जरी करायचं झालं तरी सुद्धा तुम्हाला मिनिमम 30 किंवा त्यापेक्षा जास्त ॲटलिस्ट हवात आणि ते करण्याकरिता या अंतिम ओव्हरमध्ये मिनिमम 12 किंवा त्यापेक्षा जास्त रन्स येणं महत्त्वाचं आहे कांबे टीमसाठी. अंतिम षटक मेघनाथ शास्त्रीचा पहिलाच बॉल उडवलाय आणि पाठवलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकाराने सुरुवात 6.
थँक सुरुवात चांगली झाली आहे. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख करत होतो की मिनिमम 12 किंवा त्यापेक्षा जास्त यायला हवे ते अंतिम ओव्हरमध्ये जर कांबे टीमला फाईट करायचे आहे तर, आणि 6ने सुरुवात झाली आहे. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 24 ऑन द बोर्ड आणि अजूनही 5 चेंडू आगे द्या पगला 17मध्ये. सुरुवात चांगली केली. आणखीन जर इथे 2 चांगले फटके जर येतात तर ही मॅच देखील इंटरेस्टिंग आपल्याला पाहायला मिळू शकतं. 5 बॉल अजूनही राखलेत. हा बॉल सोडून दिला. अंपायरचा इशारा आला विकेटचा बाहेर. पिचिंग आहे दॅट्स बाय नो बॉल. आणि नेक्स्ट बॉल आता फ्री हिट. मिस्टेक करतात मेघना शास्त्री. कारण या परिस्थितीमध्ये वर्चस्व आहे टीम सापेचं. बट जर अशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल तर त्यात नंतर कुठेतरी कार्य अवघड होऊ शकतं. सिंगल झाली. डबलला चान्स अखेरता बॅटरने घेतलाय. रनआउटची शक्यता आणि रनआउट स्वरूपामध्ये हा धक्का लागलाय. 6वा. तांगडीज विकेट. आणखीन एक धक्का. 6वा लागला. क्रमांक 8 वरती आता बॅटर दाखल झालेत. काशीनाथ आलेत बॅटिंग करण्याकरिता. फिल्डिंग मध्ये आता काही बदल केले जातात बट ते बदल करत असताना जो अग्रेशन पाहायला मिळाला, कारण सामना महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. येता क्षणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला बट मिस्टामिंग स्ट्रोक स्वतः बॉलर तिथे येतात. बॉल फील्ड झाला. ताई डबलला चान्स घेण्याचा प्रयत्न. रनआउटचे विकेट. आणखीन एक धक्का आता लागला. हा 7वा. आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर आखे 27ला हा धक्का लागला. 7वा. तांगडीज सध्या सगळीला पारडं जड आहे फिल्डिंग टीम अर्थातच श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे टीमचं. कारण जो जिंकेल तो आपल्याला सुपर 10 मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळणार आहे. याआधी बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा टीम ग्रुप ए मधनं क्वालिफाय झालेली आहे. आणि आता दुसरा संघ कोणता असेल या ग्रुपमधनं याचं उत्तर आपल्याला या सामन्यामध्ये मिळणार आहे. अपील जरूर झाली आहे बट सहमती तिथं नाही अंपायरची. बॅटचा संपर्क तिथे आला होता. स्कोर कार्ड सिंगलचा साकेला टीम टोटल आता 28 वरती. नेक्स्ट बॉल आणि घेतला यष्टांचा वेध. क्लीन बोल्ट. आणखीन एक सफलता. आणि अशा प्रकारे दरम्यान पगलं सत्र अजूनही जर आपण पाहिलं तर काही चेंडू बाकी आहेत बट स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 28ला आता हा धक्का लागला. 8वा. आणि धक्के 8 लागलेत. आणि क्रमांक 10 वरती आता बॅटर आलाय हरिनंदन साठी हा बॉल होता. दिशा दरम्यान जर आपण पाकली तर चांगली येतं डॉट. आणि अशा प्रकारे
दरम्यान खेळही समाप्त झाला. पकल्या सत्रास आणि पकल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवण्यात आला 28 आणि लक्ष ठेवण्यात आलं 29. आणि जेव्हा होईल दुसऱ्या सत्राला सुरुवात तेव्हा कॉम्बॉक्समधनं पुन्हा एकदा जोडले जातील सुनीलजी पवार सर. धन्यवाद. आज मात्र डबे पे डब्बा चल रहा है. क्रिकेट आहे आपलं, त्यासाठी आपण घराच्या बाहेर का पडतो की 1-2 दिवस एन्जॉय करण्यासाठी. 40+ थकलेले खेळाडू असतात फुल एन्जॉय करण्यासाठी. पण कांबेट टीम आपण सुद्धा जाऊ नका, कारण की उद्या आपल्याला कार्यक्रम आहे. तुमची व्यवस्था प्रभाकर दादा करतील याच्यात कुठली शंका नाही आहे. उद्या सकाळी ठीक जो पहिला सामना होणार आहे ग्रीष्मा 11 आमनेपाडा विपक्ष गावदेवी माता पुंडा टीमनी ठीक 8:50 रिपोर्टिंग करायचं आहे. 8:55 टॉस होईल आणि 9ला परफेक्ट पहिला बॉल टाकला जाईल. उपाध्यक्ष आमचे कैलादादा शेला रणजित आता मात्र रवाना होतील दमनसाठी तयारी करत होते. चोवीस बॉल आणि या सामना जिंकण्यासाठी 29 धावांचे एक मापक आवड आहे. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. वाढवायचे बॅटरला. चांगला बॉल होता.
चला बॅटर लगेच आपण वेग वाढायचे बघा. अजून चर्चा पाहतोय आपण. नवीन बॅटर विष्णू पाटील आलाय खेळपट्टीवर. पहिल्याच बॉलवरती मात्र एकच चांगलं झेल टिपल्या गेलं. उमेश पाटील एक गडी बाद करतोय पहिल्याच बॉलवरती चांगली सुरुवात करून देताना टीम कांबे स्पोर्ट कांबे टीमला विकेट प्राप्त करून. हा फटका पण हवेत आहे, पण क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून मात्र बॉल जाणार नाहीये. एक सिंगल आली आहे. खातं उघडलं गेलं श्रीकृष्णा स्पोर्ट सापेट टीमचं पाहतोय आपण. आणि दोन्ही टीमला हा विजय आवश्यक आहे. एक एक सामने दोन्ही टीमने जिंकलेले आहेत, पण इथून मात्र जो संघ जिंकेल त्याला एक फायदा मिळेल. बाहेर जाणारा बॉल होता, बॅट अडवली त्याच्यावर मात्र पाहतोय आपण एक सिंगल आली आहे. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 2 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 29 धावाचं छोटं आव्हान आहे आजच्या दिवसातला पाहतोय आपण. पहिला दिवस समाप्तीकडे वाटचाल करताना चांगली बॉलिंग अटॅक सापेट टीमच्या माध्यमातून पाहिली आपण. या टीम सोबत नेहमीच खंबीरपणे उभे राहणारे सापेगावचे उद्योजक मेघनाथजी शास्त्री साहेब यांच्या कौतुक करावं लागेल प्रभाकर दादा, कारण की मालिकेसाठी त्यांनी एक टीव्ही स्पॉन्सरशिप केलेली आहे. परत एकदा फटका हवेत होता. आपण मिड विकेट क्षेत्राकडे एकाडपणे चेडूला फील करतोय, थ्रो करतोय आणि परत एक स्ट्राईक रोटेट होताना पाहतोय एका सिंगलने. धीमी सुरुवात पाहतोय, कारण की आवश्यकता पण नाही आहे. खराब चुकीचे फटके मारून विकेट फेकण्यासाठी परिस्थिती नाही आहे. डबल सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट जर केला तर सामन्याकडे आपण वाटचाल करू शकता. येणाऱ्या बॅटरमध्ये फ्लिक केलंय पाहतोय आपण. परत एकदा त्या दिशेकडे बॉल जातोय. अजून एक सिंगल येईल, चांगली रणनीती म्हणता येईल, कारण की पहिल्या बॉलवरती जेव्हा विकेट प्राप्त होतोय तेव्हा मला असं वाटलं होतं की विकेटचा खुराक भेटल्यानंतर आत्मविश्वास वाढलाय बॉलरचा. डेंजरस बॅटर संतोष सुतार मात्र तयारी करताना पाहतोय आपण. हा फटका हवेत आहे, पण इथं मात्र पाहतोय की झेल घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाहीये आणि एक सिंगलला कंप्लीट होताना अतिशय वेगात धावसंख्या पाहतोय पुढे सरकते. आता मात्र 1-5 अशी धावसंख्या. पहिले षटक समाप्त झाले. येणारे 18 बॉल आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 24 धावीची आवश्यकता असेल. 18 बॉल 24. कट केलंय, चांगला फटका पाहतोय आपण. खाली क्षेत्र निवडले, दुरून क्षेत्ररक्षक आलंय, फील करतोय आणि या बॉलवरती 2 रन्स कंप्लीट करताना बॅटर तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथं मात्र प्लॅन बीचा वापर केलाय आणि परतीचा प्रवास करावा लागेल बॅटरला. चला बॅटर आपण वेग वाढवायचा आहे, कारण की आपला जो वेळ आहे इथं मात्र निश्चित त्यानंतर मात्र चला सामन्याला सुरुवात करायची आहे. चांगला बॉल होता. स्ट्रोक चेक करतोय, फक्त पुश करतोय. एक सिंगल या बॉलवरती खातं उघडतोय पाहतोय आपण बॅटर संतोष सुतार. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सकते ती 8 धावा. असं वाटलं होतं की सामना फिनिश करेल कमी बॉलमध्ये, मात्र असं जर परिस्थिती राहिली तर शेवटच्या बॉलपर्यंत सामना सुद्धा जाऊ शकतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये निश्चित सौरभ जर पाहिला आपण तर षटका ठोकणं कठीण जाते. हवेचा वेग जर पाहिला आपण आता मात्र कमी झालाय.
कट केलंय, चांगला फटका आहे, खाली क्षेत्र आहे, चेंडू फक्त आणण्यासाठी धावणार क्षेत्ररक्षक. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईन कडे चेंडू जातोय, सीमा रेषा पार पार आलाय. एक चांगल्या फटक्यावरती चांगला चौकार. आणि इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. विकेट क्रमांक दुसरं. आमचे रोहिदास दादा सुतार एन्जॉय करताना पाहतोय आपण, फुल एन्जॉय करताना रोहिदास सुतार पाहतोय आपण. ज्ञानेश्वर मागे तर अतिशय ग्रेट आहे आणि विजय पाटील पण दरम्यान एक बॅटर होतोय बाद. आता मात्र निश्चित चौकार ठोकला होता, चांगला स्कोर ऑफ द विकेट कडचा फटका. त्यानंतर मात्र मेघनाथ शास्त्री टीमचे सर्वे सर्व आहेत पाहतोय आपण. आणि या टुर्नामेंटमध्ये मेघनाथ शास्त्री दादांचं खूप मोठं योगदान आहे. सजवताना गोलंदाज राईट मोर द विकेट, चांगला विकेट प्राप्त केलाय. आणि या मात्र उकळण्याचा प्रयत्न होता, एक धाव इथं मात्र कंप्लीट केल्या जाईल. का होईना पण सामना हा एक रंगतदार स्थितीकडे घेऊन जाते. बॉलरला कौतुक करावं लागेल. धावसंख्या पाहतोय 13. अजून इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 16 धावीची आवश्यकता आहे. मयूर चांगला ऑलराऊंडर आहे पण यावेळेस मयूरची बॅट चालली नाहीये. कडक फटका आहे, स्पेशालिस्ट ब्रँड फटका संतोष सुतारच्या बॅटमधून आलाय षटकार. 10 धावीची आवश्यकता असेल. येणारे 12 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगला बॉल आहे. अकरा बॉल 10चं समीकरण आहे. एका फटक्याने काम संतोष सुतार करेल. आज चांगली बॅटिंग केली संतोष सुतार यांनी पाहतोय आपण. पहिल्या मॅचला 2 षटकार आले होते, तिथं मात्र शांत दिमागाने बॅटिंग केली असतात हे. आणि अराउंड द लेग दांडी 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 गुल. चला दादा आपण लगेच या, कारण की आपला जो वेळ आहे मैदानाचा वेळ संपलेला आहे, त्यासाठी आपण सहकार्य करायचं आहे. मैदानाचे मालक आलेले आहेत आणि आपल्याला जी वेळ त्यांनी दिलेली आहे त्याचं आपण पालन करायचं आहे. लगेच चला मागे साहेब, चला आपण पहिलेच सज्ज राहायचे आहे. ज्ञानेश्वर मागे आलाय. चला ज्ञानेश्वर आपण थोडासा स्पीड वाढवायचा आहे.
इथून मात्र फक्त आता 10 बॉल 10चं समीकरण आहे. सामना क्रिकेट आहे, काही बोलू शकत नाही. चला प्रभाकर दादांनी सांगितले की थोडंसं स्पीड वाढवायचं आहे. प्रत्येक खेळाडूने धावतच जायचे आणि विकेट पडण्या पहिले आपण खेळ डगआउटमध्ये निश्चित मीटिंग करून ठेवणं गरजेचं आहे की 5 विकेटमध्ये कुठल्या बॅटरला पाठवायचं आहे. आणि जो संघ जिंकेल त्यांनी एन्जॉय करायचे. फक्त 2 मिनिटासाठी डीजे आमचे लल्ला डीजे वाजवणार आहे, डॅन्स गाणं. चांगला बॉल, सामना आलाय रंगात रंगात. पहिल्या 3 बॉलवरती कुठले धाव खर्च करत नाही. संतोष सुत्रा मात्र निराश आहे नॉन स्ट्राईकला, ज्याने एकच 2 बॉल खेळले. 7 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. इथून सामना जर जिंकला तर निश्चित कांबे स्पोर्ट कांबे टीमची वाह 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 होईल. हा फटका चांगला आहे, पंच केले, कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार. आणि आता मात्र या चौकाराने सामना फिनिश करण्याकडे वाटचाल करताना ज्ञानेश्वर मागे. 6 धावीची आवश्यकता आहे. किती बॉलमध्ये सामना फिनिश करेल? 8 बॉल. अजून एक चांगला फटका आहे, पण यावेळेस मात्र एकच सिंगल घेईल. मी घाई करणार नाही, सामना या बॉलवरती फिनिश करणार असंच मनात चाललंय असेल संतोष सुतार यांचं. तीनशे 62 धावा आहेत, म्हणजे क्रमांक 2 वर रँक करतोय या संघटनेमध्ये. काय कमालीचा बॅटर आहे. फिनिश करेल काय? फिनिश केले. वाह वाह, लांब लचक षटकार ठोकले डीजे. चला विष्णू पाटील आपण लगेच या. प्लेअर ऑफ द मॅच विष्णू पाटील. विष्णू पाटील या, कारण की जे आम्ही तेच देणार आहोत. याच्यात लगाबागीत चालणार नाहीये. 2 गडी बाद केले, 8 धावा जरी खर्च केला असेल पण कमालीचे षटक हाताळलं, चांगले विकेट प्राप्त केले.